अगदी प्रतिस्पर्धी टीमही चांगली खेळली, काय म्हणाल? सर तसं बघायला गेलं तर मी सगळं हे आमची मॅच जिंकली या कारण फक्त बॉलर आहेत आणि बॉलरांनीच आमची मॅच जिंकून दिली सर. बॉलर्सला देखील क्रेडिट देत आहेत. खूप छान, खूप शुभेच्छा, अभिनंदन श्रीतेज 11 सरोली पुणे. आणि या ठिकाणी महेशजी पारकर साहेबांचं देखील आगमन झालंय आणि त्यांच्या देखील शुभेच्छा. मला आठवतंय याच ठिकाणी भाजप चषक भरवली होती आणि योगायोगाने 1 लाखाची स्पर्धा माझ्या संघाने जिंकली होती. आज पारकर साहेब कुणालबाईंची स्पर्धा म्हटलं तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये चर्चा आणि एवढी मोठी भव्य दिव्यता रबर बॉल क्रिकेटमध्ये क्वचितच पाहायला मिळते, काय म्हणाल? धन्यवाद धन्यवाद. आम्ही थांबायचंय. आम्ही बांद्रेकर. दादा जरा थांब ना दादा. सर्वप्रथम इकडे जमलेल्या सर्व खेळाडूंना आणि सर्व प्रेक्षकांना मी विनंती करतो, आपले विभाग प्रमुख कुणालभाई सरमळकर यांच्यासाठी आपण जोरात टाळ्या वाजवल्या पाहिजेत. कारण आपण या विधानसभेमध्ये राहणारी लहानाची मोठी होणारी मुलं सामाजिक क्षेत्रात काम करता करता वेगवेगळ्या पक्षातनं काम करून लोकांपर्यंत सेवाभावाच्या माध्यमातून गोष्टी पोचवणारी मुलं, आज त्यातलाच एक मुलगा कुणाल सरमळकर जो या बांद्र्यामध्ये जन्मला आणि शिवसेनेमध्ये विभाग प्रमुख या पदापर्यंत पोचला आणि विविध कामातून मग लोकांच्या सुरक्षेसाठी कॅमेरा लावण्याचं काम असेल, लोकांसाठी आरोग्य शिबिर असेल, गरीब विद्यार्थ्यांसाठी शालेय पुस्तकं, शालेय वह्यांचं वाटप असेल, शालेय बॅगचं वाटप असेल, अपंगांसाठी त्यांना लागणारं साहित्याचं वाटप असेल, आपल्या विभागातील वृद्धांसाठी असलेले काठी वाटप असेल आणि तुमच्यासारख्या खेळाडूंसाठी वांद्रे पूर्व विधानसभेतील कोलगेट मैदान मधील माझ्या आयुष्यामध्ये पाहिलेली सर्वात मोठी क्रिकेट स्पर्धा असेल, ती स्पर्धा आयोजित करणारे कुणाल सरमळकर आपले विभाग प्रमुख, आपले मित्र यांना भारतीय जनता पार्टीकडनं मी मनापासून शुभेच्छा देतो. त्यांच्या राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. त्यांच्या नेतृत्वात महायुतीच्या माध्यमातून शिवसेनेचे नगरसेवक निवडून यावेत, ते स्वतः पण नगरसेवक व्हावेत अशा मी त्यांना शुभेच्छा देतो. आणि आपण पुन्हा एकदा माझं भाषण संपल्यानंतर, शुभेच्छा संपल्यानंतर त्यांच्यासाठी टाळ्या वाजवल्या पाहिजेत. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. धन्यवाद महेश पारकर साहेबांचे या ठिकाणी आपण मनोगत ऐकलं आणि शुभेच्छा सुद्धा मनापासून या ठिकाणी या स्पर्धेसाठी आल्या. आज या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून यस सलीम कुरेशी साहेब हे देखील आपल्या मित्राच्या स्पर्धेनिमित्त शुभेच्छा देतील. सबसे पहले तो यहाँ पे आए हुए सभी खिलाड़ी मुंबई से, महाराष्ट्र से, जहाँ से भी, सबका मैं बहुत बहुत शुक्रिया अदा करता हूँ कि आप लोग यहाँ पर आए और इस यहाँ पे एक खेल को आगे बढ़ाया. क्रिकेट जो हमारे दिलों में बसता है हिंदुस्तानियों के, उस काम को आगे बढ़ाने का काम श्री कुणाल सरमळकर जी ने किया है. उनका मैं बहुत बहुत शुक्रिया अदा करता हूँ. कुणाल सरमळकर जी के बारे में महेश भाई ने सब कुछ बोल दिए, लेकिन इनके बारे में बोलने के लिए इतना है कि यहाँ पे अभी गेम शाम तक के चलेगा. शाम तक के मैं इनकी तारीफ पूरी कर नहीं पाऊंगा. ये हमारे ही, हम लोग एक एज ग्रुप के हैं, सब कुछ 1-2 साल ऊपर या नीचे, लेकिन इन्होंने जो काम किए है ना, इन्होंने अपनी उम्र से बहुत बढ़कर काम किया है कुणाल भाई ने. मैं जानता हूँ ये एक ऐसा नेता है, ये बांद्रा ईस्ट हमारे विधानसभा का, जिसको अगर आप रात को 2 बजे भी अगर आप कोई तकलीफ में है, 3 बजे आपको अगर कोई परेशानी है, चाहे कोई पुलिस स्टेशन का मैटर हो,
चाहे हॉस्पिटल का मैटर हो या कोई मैटर हो, आप इसको रात को 3 बजे कॉल कर सकते हो। ये 3 बजे आपके लिए हाजिर खड़ा रहेगा। मैं आप लोगों से चाहता हूं कि जिस तरीके से शिंदे साहब ने, हमारे एकनाथ जी शिंदे साहब ने इनके ऊपर अपना आशीर्वाद रखा है, मैं यहाँ की तमाम आवाम से चाहता हूँ, यहाँ के लोगों से, बांद्रा ईस्ट की जनता से, कि अपना आशीर्वाद, अपना प्यार कुणाल सलमनकर को इसी तरह से देते रहिए और आने वाले दिनों में इसको आमदार के लिए घोषित कीजिए। शुक्रिया। अगदी बरोबर आपण दोन्ही मान्यवर म्हटलात, कारण या परिसरामध्ये प्रश्न कोणताही असेल तर उत्तर एकच आहे त्याचं, कुणालबाई सरमळकर, आणि आज त्यांची ही मानाची स्पर्धा आपण पाहतोय। धन्यवाद सर्व मान्यवर। जितेंद्र जनावळे साहेबांचे या ठिकाणी आगमन झालंय आणि जाऊयात पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने। रोशनजी पाताळे, धन्यवाद। सलामीची जोडी मात्र फोडली गेली तिकडे रोहित यादवच्या माध्यमातून फिरकीचं अस्त्र घेऊन आलेला गोलंदाज, आणि त्याच्या समोर मात्र आता डावकुरे हाताच्या फलंदाजाची रणनीती मात्र मैदानावरती आहे, ती म्हणजे आदित्य दळवी। धन्यवाद आम्ही वांद्रेकर। मॅच चालू असताना वाजवू नका प्लीज, आपल्याला जरा विनंती असेल। धन्यवाद आम्ही वांद्रेकर। ढोल ताशा पथक, थोडस आपण मॅच कडे लक्ष टाकूया। धन्यवाद आम्ही वांद्रेकर। ढोल ताशा पथक, आपण जरा थांबायचं आता। धन्यवाद आम्ही वांद्रेकर। जर आपण आता थांबूया आणि मॅचच्या दिशेने जाऊया। रोहित यादवचा पुढचा बॉल, यावेळेला कट करायचा प्रयत्न होता, बॅकफुटवर गेले, जागा बनवली आणि कट करून मात्र सिंगल वेगाने घेतली। अगदी चपळतेनं चतुराईनं मात्र पहिली धाव पूर्ण केली आणि दुसऱ्या धावेचा कोणताही प्रयत्न नाही। आदित्य दळवी काळा चौकी परिसरातील हा खेळाडू आहे आणि आज सध्याच्या घडीला आपण जर पाहिलं तर एक चांगल्या दर्जाचं क्रिकेट मात्र तो खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय। त्याच्यासोबत मात्र आपण जर पाहायला गेलं तर रियाज आहे, संघ मालक म्हणून आज रियाज बाईंना आपण पाहतोय। त्यांची टीम आहे अजीज बॉईज, ती मैदानावरती उतरली आहे। यावेळेला स्विंग अँड मिस, मोठा फटका खेळायचा प्रयत्न त्या ठिकाणी दाखवला होता रियाजने, परंतु तो प्रयत्न मात्र असफल राहतोय। निर्धाव चेंडूने मात्र सांगता होती पहिल्या षटकाची, आणि पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस 1 गडी बाद 5 धावा। थोडीशी शांत आणि संयमी सुरुवात मात्र झालेली आपल्याला बघायला मिळेल ती रियाज 11 म्हणजेच। अर्थात आपण जर पाहिलं तर सध्याच्या घडीला मात्र हा संघ मैदानाच्या आतमध्ये उतरलाय तो अजीज बॉईज या नावाने, आणि त्यांच्या विरोधात मात्र आपण जर पाहिलं तर आशिष अमीन यांचा भांडूप स्ट्रायकर प्लेइंग 11 आपल्याला पाहायला मिळते। सुमित आवटे, अनिकेत सावंत, राहुल चांदूरकर, आकाश झा, अमित नाईक, मुकेश गायकर, इस्तियाक शेख, सिराज चौधरी, साहिल लोंगळे, रोहित यादव आणि किसन देवेंद्र असणार आहे इन ऍक्शन। आणि त्याचबरोबर अजीज बॉईज कडून रियाज स्वतः आहेत, अरमान शेख, रवी सोलंकी, पार्थ चंदन, तौसिफ शेख, संदीप यादव, सचिन मोरे, प्रफुल्ल पाटील, ऋषभ चव्हाण, रोहित चावडा आणि साफवान शेख अशी मात्र एकंदरीत 11 खेळाडूंची यादी आपल्या मेगा स्क्रीनवरती आपल्याला पाहायला मिळते। आणि काय सुंदर दृश्य आहे, बँड्रा वर्ली सीलिंग आपल्याला पाहायला मिळतोय। बरंच काही आहे या बांद्रा परिसरात, माउंट मेरीचं मंदिर आपण पाहतोय। त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर एक अतिशय सुंदर समुद्र किनारा या बांद्र्याला लाभलाय, आणि हे कोलगेट मैदान। सुमित, आणि यावेळेला पहिला बॉल सुमित औटी, का मला बुमरा या नावानं मात्र संबोधलं जातं ना, याचं मात्र जिवंत उदाहरण बऱ्याचदा मात्र त्या हंगामामध्ये मात्र या सुमित औटीने दिलेलं आहे। आजही आम्हाला आठवते घाटकोपरच्या भटवाडीच्या मैदानावरती मात्र लिजेंड ट्रॉफी या स्पर्धेमध्ये केलं गेलेलं गोलंदाजीतलं प्रदर्शन, आणि तोच सुमित औटी मॅन फ्रॉम कांजूर मार्ग आपल्याला पाहायला मिळतोय। आपटलेला बॉल ऑप्शनच्या खूप जास्त बाहेर, आणि या वेळेला पंचांकडून मात्र काय निर्णय येतोय जाणून घेऊया। रिव्ह्यूची मागणी तिकडे मात्र पंच करताना आपल्याला पाहायला निर्णय घ्यायसाठी
या ठिकाणी कुर्ला विधानसभेचे आमदार मंगेशभाई कुडाळकर आपल्या क्रिकेट खेळाडूंना आणि कुणालभाई सरमळकर यांच्या आयोजनाला शुभेच्छा देत आहेत. भाई एक मिनिट द्या शुभेच्छा. हो हो हा टाकला स्पीकर. हा भाई. हा सर्वांना जय महाराष्ट्र. आजच्या आपल्या पावसाळी क्रिकेट सामन्यासाठी माझ्या हार्दिक शुभेच्छा आणि प्रमुख श्री कुणालजी सरमळकर यांना सुद्धा शुभेच्छा. त्यांच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांना मनपूर्वक शुभेच्छा. खरं म्हणजे मला आवर्जून उपस्थित राहायचं होतं पण एका मीटिंगमुळे मला शक्य झालं नाही. पण माझ्या सदिच्छा शुभेच्छा नक्कीच आहेत आणि पुढच्या कार्यावर मी नक्कीच आपल्यासोबत असेल एवढ्या ठिकाणी सांगतो. आणि सर्वांना सहभागी खेळाडूंना सर्व कार्यकर्त्यांना मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद. नक्कीच कुणालभाईंच्या मागे सारेच क्रिकेट खेळाडू तर असतात परंतु त्यांच्या मागे एकनाथभाई शिंदे यांनी नेहमीच पाठीवरती कौतुकाची थाप दिली आहे. म्हणून कुर्ला विधानसभेचे आमदार मंगेशभाई कुडाळकर यांनी क्रिकेट रसिकांना शुभेच्छा दिल्या आहेत. धन्यवाद सागर. पुन्हा एकदा वाईट बॉल नंतर मैदानाच्या दिशेने जाऊया आपण. या वेळेला मात्र ऑफस्टंपच्या बाहेर ओव्हरपिच चेंडू होता त्याला ड्राईव्ह केलं समोरच्या दिशेने. लॉंग ऑफ वरती मात्र फिल्डर आहेत. सिंगल धाव अगदी सहज पूर्ण होते या मैदानावरती. 2 धावा 3 धावाही आपण बऱ्याचदा पूर्ण झालेल्या पाहिल्या. काल आपण 106 धावांचं टार्गेट मात्र चेस होताना पाहिलं या मैदानावरती. खूप काही दाखवलं या स्पर्धेने. एक सर्वांगीण सुंदर क्रिकेट आणि क्वालिटी क्रिकेट काय असतं हे आपण या 2 दिवसांमधून अनुभवलंय. MUCC ओडिसा या संघानं मात्र कालच्या दिवसातून अंतिम फेरी गाठली आहे. सर्वाधिक धावा बनवणारा संघ राहिला. अर्थातच आपण जर पाहिलं तर उमेश 11 खार अर्थात 106 धावा या संघानं बनवल्यात आज संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून. आकुटप्प्याचा चेंडू होता. स्वतःला बॅलन्स केलं. बॅकफुटवर जाऊन वेट ट्रान्सफर करत बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये हा फ्लॅट षटकार येताना आपल्याला पाहायला मिळतो रियाच्या बॅट मधून. हा 6 धावा षटकार. थोडासा सुटकेचा निश्वास सोडताना आपल्याला पाहायला मिळाला. बऱ्याच वेळानंतर ज्या चौकार षटकारांची गरज होती कुठेतरी अजीज 11 या संघाला तो चौकार आणि एक षटकार. तिकडे मात्र आपण षटकारानंतर कुठेतरी रियाज थोडासा आता मात्र बॅलन्स झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या 1.3 चेंडू नंतर 13 धावा एका गड्याच्या मोबदल्यात अजीज बॉईज. एका बाजूला आशिष अमीन यांचा भांडूप स्ट्रायकर आणि दुसऱ्या बाजूला रियाजबाईंचा अजीज बॉईज हा संघ आज मैदानावरती उतरलाय. धर्मवीर चषक 2025च्या आज दुसऱ्या दिवसामधून सुमित औटी पुन्हा एकदा मात्र पुढील बॉलसाठी. बॉल नंबर 4 आपटलेला बॉल. या वेळेला मात्र आडव्या बॅटने ऑन साइडला पुल केलाय. बॉलला गुल केलाय. टायमिंग प्रॉपर, बॅट स्विंग प्रॉपर आणि चेंडू करेल हवाई सफर. 6 धावा. एखाद्या सोन्याच्या बिस्किटावरती 999.9चं हॉलमार्क लिहिलेलं असतं ना तसाच मात्र हा प्युअर फटका पाहायला मिळाला तो अजितच्या बॅटमधून. अजित बॉईजच्या संघमालकांकडून. रियाज अँगल बदललाय. फुल टॉस बॉल मिस केला आणि हा फुल टॉस बॉल मिस केल्यानंतर चेहऱ्यावरती मात्र त्या ठिकाणी नाराजी दिसली ती फलंदाजाच्या. नक्कीच सांगतोय की हा बॉल मला मिस करायचा नव्हता. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहताय अगदी हा बेरर चेक प्रमाणे हाताळला गेलेला बॉल आणि तो मात्र रियाजने मिस केल्यानंतर त्याच्या चेहऱ्यावरती मात्र दिसणारी ती नाराजी आपल्याला पाहायला मिळते. सुमित औटी मात्र या वेळेला डॉट बॉल हाताळतोय. अँगल बदलला परंतु त्या अँगल बदलल्याचा जास्त काही खास फायदा होताना दिसला नाही. मला वाटतं हा फुलटॉस बॉल बॅट बरोबर कनेक्ट झाला असता तर आणखीन एखादा मोठा फटका पाहायला मिळू शकला असता. परंतु तिकडे रियाज मात्र स्वतःवरती नाराज. हा फटका मिस केल्यानंतर 13 धावांवरती 4 चेंडू मध्ये रियाज आणि 5 चेंडू 4 धावांवरती आदित्य दळवी. शेवटचा चेंडू ओव्हर नंबर 2 मधला. एका गड्याच्या मोबदल्यात अजीज बॉईज 20 धावांवरती. सुमितचा शेवटचा बॉल रियाजसाठी. राईट आर्म राऊंड लास्ट टू गो.
लोअर फुलटॉस होता, मनगटी फटका, सरळ बॅटनं मात्र खेळल्यानंतर एक सिंगल चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न तिकडे रियाज करत होते. कुठेतरी स्ट्राईक स्वतःकडे ठेवायचा मानस होता, परंतु बॉलर्स बॅक ड्राईव्ह झालेलं असताना सुमित औटीनं फॉलो थ्रू मध्ये बॉलला खूप चांगल्या पद्धतीनं रोखलं, अडवलं, थांबवलं आणि तिथे मात्र रियाजने सुद्धा धाव घेण्यासाठी मनाई केली. चांगलं कॉलिंग पाहायला मिळालं, दोन फलंदाजांमधला चांगला ताळमेळही अनुभवायला मिळाला. 2 ओव्हरचा खेळ संपला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 10 धावा प्रति षटकाच्या सरासरीनं स्कोर कार्ड वरती मात्र 20 धावा आपल्याला सध्याच्या घडीला पाहायला मिळत आहेत. एक भरभर आपण पाहताय 28 आणि 29 जून अगदी महिन्याच्या अखेरीला मात्र आपल्या सर्वांच्या भेटीला आलेली एक अग्रमानांकित क्रिकेट स्पर्धा रबर बॉल पावसाळी क्रिकेटचे एक दैदिप्यमान, देखणं, दिमागदार, नेत्रदीपक, नयनरम्य असं आयोजन आपण पाहत आहात. अर्थात या वांद्रे पूर्व विधानसभेचे डॅशिंग कामगार नेते आणि विभाग क्रमांक 7 चे शिवसेना विभाग प्रमुख सन्माननीय कुणालभाई सरमळकर यांच्या संयुक्त विद्यमाने देव फ्रेंडच्या व्यवस्थापनेखाली आयोजित केलं जाणार हे भव्य आयोजन. प्रोलिंग कप मुंबई सीझन 2 लवकरच आपल्या भेटीसाठी येत आहे. टेनिस बॉल क्रिकेट टुर्नामेंटचं आयोजन. यावेळेला मात्र मोठ्या फटक्याची तयारी आदित्य दळवी मात्र बीट होताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि इथे ग्राफिक्स आपण पाहतोय मेगा स्क्रीन वरती. प्रोलिंग कप 2025 टेनिस बॉल क्रिकेट टुर्नामेंट, इगरली अवेटेड प्रोलिंग कप 2.0, द फर्स्ट टेनिस बॉल क्रिकेट टुर्नामेंट ऑफ दिस सीझन आपल्याला पाहायला मिळेल. पावसाळी रबर बॉल क्रिकेटचा हंगाम संपल्यानंतर आपल्या सर्वांच्या भेटीसाठी येणारी पहिली या हंगामातली टेनिस बॉल क्रिकेटची स्पर्धा असेल. यावेळेला खोलात टाकलेला बॉल यॉर्कर लेनच्या चेंडूला मात्र खोदून काढायचा प्रयत्न, पहिली धाव वेगाने घेतली आहे सफळता आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामधून मात्र रियाज थोडासा थांबलाय. एकेरी धावेवर समाधान मानलंय. साहिल लोंगले आपल्याला पाहायला मिळतोय बॉलिंग मार्क वरती. वैयक्तिक मात्र हे साहिलचं पहिलं आणि संघासाठीचं 3रं षटक हाताळत असताना 2 चेंडू हाता आलेत, 1 धावा येते आणि रियाज येतोय आता मात्र स्ट्राईक एंडवर. संपूर्ण मुंबईभर ज्या नावाची चर्चा असणारे डॅशिंग कामगार नेते तथा शिवसेना विभाग क्रमांक 7 चे विभाग प्रमुख सन्माननीय कुणालभाई म्हणजेच बंटीभाई सरमळकर यांच्या माध्यमामध्ये देव फ्रेंड्स या संयुक्त विद्यमाने मात्र आयोजित केलं जाणार हे पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धेचं नेत्रदीपक असं आयोजन आपण पाहताय. सुसज्ज असं मैदान, प्रगल्भ व्यासपीठ, मान्यवरांची मोठी मांदियाळी, एखादी फटका यावेळेला रियाजच्या बॅटमधून क्षेत्ररक्षकाच्या मस्तकवर दस्तक देत आणखीन एक चेंडू डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. बॉल जातोय थेट आणि घेतोय सन्माननीय आशिष शेलार साहेबांच्या बॅनरची भेट. षटकारानंतर मात्र आता हा डॉट बॉल येतोय. गतीमध्ये परिवर्तन, चेंज ऑफ पेस आपल्याला पाहायला मिळेल. एक चांगलं व्हेरिएशन सादर करतोय साहिल लोंगले सुद्धा. 2 डॉट बॉल, 1 सिंगल, 1 षटकार असं मात्र 4 चेंडूचं विश्लेषण. 27 वर 1 अजीज बॉयज, 2.4 चेंडूच्या समाप्तीनंतर 5 षटकांचा हा खेळ आपण पाहताय. ओव्हर नंबर 3 प्रगतीपथावर. शेवटचे 2 बॉल बाकी, त्यातला आणखीन एक डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळेल. गतीमध्ये कधी वाढ कधी कमतरता आपल्याला पाहायला मिळते. चांगलं व्हेरिएशन करतोय. या अगोदर एक स्लोअर वन हाताळला होता, यावेळेला गतीमध्ये थोडीशी वाढ केली. कुठेतरी रियाजला मात्र सातत्यपूर्ण चकमा देण्याचा प्रयत्न तिकडे केला जातोय तो गोलंदाज साहिल लोंगलेच्या माध्यमातून. आणि या वेळेला बघा पुन्हा एकदा फसवा बॉल पाहायला मिळेल. रियाजला वाटलं की डाऊन दी लेग साइड बॉल बाहेर जातोय की काय, परंतु टप्पा पडल्यानंतर बॉलने मात्र रस्ता बदलला, काटा बदलला, मार्ग बदलला, प्रवाह बदलला, दिशा बदलली आणि सरळ मात्र जाऊन आदळला तो रियाजच्या अंगावरती. शरीराचा वेध घेणारा बॉल पाहायला मिळतोय आणि शरीराच्या वेध घेणाऱ्या या डॉट बॉल सोबत ओव्हर नंबर 3 चा खेळ समाप्त होईल. आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर रियाजही या वेळेला थोडासा आश्चर्यचकित झाला की टप्पा पडल्यानंतर बॉल अचानक वळला कसा काय. तर तेच घडलं इथे आपण पाहिलं मेगा स्क्रीनवरती ऍक्शन रिप्लेच्या माध्यमातून, रोलिंग स्पोर्ट्सच्या माध्यमातून. 3 षटकांचा खेळ संपलाय. 9च्या सरासरीनं 1 गडी बाद 27 धावा अजीज बॉयज.
सुसज्ज मैदान, प्रगल्भ व्यासपीठ, मान्यवरांची मोठी मांदियाळी, क्रिकेट रसिकांची तुफान गर्दी आणि या स्पर्धेला यशस्वी करत असताना आम्हाला विशेष सहकार्य लाभलं ते श्री साई स्पोर्ट्स अर्थात शैलेशजी आणि परागजी पाटील यांचं, मयूर स्पोर्ट्सचे सर्वे सर्वा सन्माननीय राजूजी भालेकर, थंडर स्पोर्ट्स, त्याचबरोबर फोर स्पोर्ट्स रोहनजी गुप्ते, स्पोर्ट्स प्लेक्सचे सर्वे सर्वा गणेशजी देठे आणि देव फ्रेंड्स त्यांचं मात्र विशेष योगदान ही स्पर्धा आयोजित करत असताना व्यासपीठावरती केला जातोय मान्यवरांचा यथोचित सन्मान, यथोचित सत्कार. आलेल्या तमाम मान्यवरांचं आम्ही पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आणि मनपूर्वक आभार व्यक्त करीत आहोत. आपण सर्वजण आपल्या अमूल्य वेळातील वेळ काढून या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी ते आवर्जून उपस्थित राहिलात, त्याबद्दल आलेल्या सर्व मान्यवरांचं मनपूर्वक हार्दिक आभार. नवीन ओव्हरला सुरुवात करण्यासाठी मात्र गोलंदाजी मार्क वरती आलाय सिराज. पहिला बॉल या वेळेला मात्र ऑन द राईस डिलिव्हरी, कट करायचा प्रयत्न, तिकडे रनआउटची संधी आहे. आदित्य दळवी नॉन स्ट्रायकिंग एंडला डेंजर झोन कडे धावतोय आणि विकेटचं होईल पतन. रनआउटच्या स्वरूपात, धावचीच्या स्वरूपात, मॅन फ्रॉम काळा चौकी आदित्य दळवी बॅक टू दी पवेलियन. विकेट. त्याला भेट देण्यासाठी बांद्रा पूर्व विधानसभा भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस माननीय श्री रुपेशजी मालुसरे साहेब या ठिकाणी उपस्थित राहिले, त्याबद्दल त्यांचं सहर्ष स्वागत असेल. कुणालभाई सरमळकर या विभागाचे डॅशिंग विभाग प्रमुख आणि कामगार नेते म्हणून आज पूर्ण बांद्रा नगरीचा भगवा झंझावात घुमतोय. महायुतीच्या वतीनं आपलं हार्दिक हार्दिक स्वागत असेल. धन्यवाद. आणि पुन्हा एकदा मात्र जाऊया मैदानाच्या दिशेने आणि त्याचबरोबर चर्चा होईल येणाऱ्या स्पर्धांची. मुंबई शहरात अशा बऱ्याच लाख मुलाच्या स्पर्धा येत्या कालावधीमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहेत. त्यापैकीची आणखीन एक स्पर्धा 12 आणि 13 जुलै 2025 रोजी प्रभादेवी प्रॅक्टिस बॉयज आयोजित राजे संभाजी पार्क चषक 2025 रबर बॉल क्रिकेट स्पर्धेचं भव्य आयोजन आपल्याला पाहायला मिळणार आहे. ते आपल्या प्रभादेवीच्या नरदुल्ला टँक मैदानावरती सिद्धिविनायक मंदिरा शेजारी 1 लाख रुपयांचं रोख रकमेचं प्रथम पारितोषिक असणारी ती स्पर्धा सुद्धा आपल्या भेटीसाठी आपण आलेली पाहणार आहात. तर सध्याच्या घडीला धर्मवीर चषकाची चर्चा संपूर्ण महाराष्ट्र आणि संपूर्ण भारतामध्ये सुरू आहे आणि सध्याच्या घडीला मात्र अंतिम दिवसात आपण आलेलो आहोत. मॅच नंबर 4 मैदानाच्या आतमध्ये पूर्ण झालेली पहिली शेवटचा सामनाच्या नॉकआउट फेरीतला आहे आणि त्यानंतर मात्र उपांत्य पूर्व आणि उपांत्य फेरीला मात्र आता सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळणार. दरम्यानच्या कालावधीमध्ये डॉट बॉलने मात्र ओव्हर नंबर वाईट बॉल रिव्ह्यू मात्र त्या ठिकाणी घेतला गेलेला आहे, परंतु स्कोर कार्डकडे थोडंसं त्या अगोदर आपण लक्ष टाकतोय. 27 धावा ऑलरेडी स्कोर कार्ड वरती आहेत आणि या बॉलसाठी मात्र काय निर्णय घेतील आमचे तिसरे पंच. सिराज चौधरी आलाय गोलंदाजी करण्यासाठी, जिथे मात्र आपण पाहिलं सुरुवातीच्या बॉलवरती रनआउटच्या स्वरूपात विकेट आलेली आपल्याला पाहायला मिळाली. तर नंतर मात्र एक डॉट बॉल, परंतु त्यासाठी रिव्ह्यूची मागणी केली गेली आहे. बघूया आता आमच्या तिसऱ्या पंचांकडून काय निर्णय घेतला जातोय. ऑनफिल्ड पंच मात्र त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. फेअर डिलिव्हरी असेल अरुण अंबवकर सर आणि नासिर शेख सरांना सध्याच्या घडीला आपण ऑनफिल्ड पंचांच्या भूमिकेत बघतोय. तर आमचे तिसरे पंच म्हणून कामगिरी पाहतायत ते रमाकांत पवार सर आणि स्पर्धेचे रेफरी म्हणून काम पाहतायत ते मात्र सन्माननीय शंतनू गायचोर सर. सोडून दिला हा बॉल. या वेळेला मात्र पंचांचा निर्णय जाणून घेणं महत्वाचं असेल. या वेळेला फेअर डिलिव्हरी पुन्हा एकदा पाहायला मिळू शकेल आपल्याला. लगातारचे येणारे 2 डॉट बॉल पाहायला मिळत आहेत. सिराजची गोलंदाजी मात्र आपल्याला अनुभवायला मिळते. बॅक टू बॅक 2 निर्धाव चेंडू मात्र हाताळले गेले ते सिराज चौधरीच्या माध्यमातून. 3 डॉट बॉल. इथे मात्र थोडंसं कुठेतरी चर्चासत्र सुरू असलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे पंच आणि खेळाडूंमध्ये. विशेषतः रियाज मात्र कुठेतरी या गोलंदाजीवरती आक्षेप घेतोय. अडवता किंबहुना इथे पंचांच्या निर्णयावरती आक्षेप घेतला जातोय आणि पुन्हा एकदा मात्र रिव्ह्यूची मागणी केली आहे बॅटिंग टीमने, म्हणजे रियाजने मात्र पुन्हा एकदा रिव्ह्यू मागितलाय.
बॅक टू बॅक मात्र रिव्ह्यूची मागणी तिकडे रियाज करतायत, कुठेतरी पंचांच्या निर्णयावरती आक्षेप घेत आहेत। अतिशय तटस्थ असं पंचांचं पॅनल या स्पर्धेला लाभलंय, खूप चांगलं कार्य करतायत गेल्या 2 दिवसांपासून। आणि त्याचबरोबर कॉमेंट्री बॉक्समधून आपण वेगवेगळे आवाज आपण ऐकत आहात, जसं आपण कालच्या दिवसात द व्हॉइस ऑफ इंडिया हरीश पंड्या सर, त्याचबरोबर सिंधुदुर्ग जिल्ह्याचा मालवणी समालोचनातून आवाज ऐकला तो बादलजी फेअर डिलिव्हरी पुन्हा एकदा। पुन्हा एकदा मात्र कुठेतरी रिव्ह्यूची मागणी केली होती, परंतु हे मेगा स्क्रीनवरती होणारं दूध का दूध और पाणी का पाणी आपल्याला पाहायला मिळतंय। यावेळेला मात्र फ्लॅट शॉट केलाय, रॉकेट शॉट एक्स्ट्रा कव्हरवर, हो बल्ब कॅच पाहायला मिळेल। एखाद्या झाडावरून एखादा पिकलेला आंबा तोडून काढावा ना, तसा हा झेल मात्र त्या ठिकाणी पकडला जातोय। व्हॉट अ कॅच, कॅच ऑफ द डे आपण म्हटलं तरी वावगं ठरणार नाही। मित्रांनो, ही कॅच आवडली असेल तर त्या क्षेत्ररक्षकासाठी जर एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत। विकेटचं पतन होत आहे आणि हा खेळाडू आपण पाहतोय मुकेश त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात मेगा स्क्रीन वरती। जबरदस्त कॅच पकडली आहे, अगदी एखाद्या वायरला लटकलेला बल्ब मात्र खेचून काढावा ना तसा पकडलेला हा कॅच आपल्याला पाहायला मिळाला। आणि आपण जर पाहिलं तर कल्याणच्या बिर्ला कॉलेजचा एक बेस्ट खेळाडू, एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून सुद्धा मुकेशकडे कित्येकदा पाहिलं गेलंय, तोच मुकेश त्या ठिकाणी कॅच खाली होता। जबरदस्त कॅच होती, विकेटचं पतन झालंय। बॅटिंगसाठी मात्र मैदानावरती दाखल झालेला आपल्याला सध्या पाहायला मिळतो तो पार्थ चंदन। या वेळेला मात्र स्टेप आउट होऊन खेळायचा प्रयत्न होता, थोडंसं मात्र चाचपले त्या ठिकाणी मात्र पडताळणी केली आणि वाईट +1 अशा 2 धावांची भर मात्र या वेळेला पडणार आहे स्कोरबोर्डवरती। अजीज बॉयज 2 घर पुढे सरकेल आणि संघाचं धावफलक जाऊन पोहोचेल ते 30 या धावसंख्येवरती। पहिल्या धावाचा खेळ मात्र आपण पाहता मॅच नंबर 5 मधून। यावेळेला मिस टाइम स्ट्रोक आलाय, अगदी खेळपट्टीच्या बाजूलाच बॉल घुटमळतोय, मिडॉनचा फिल्डर तिकडे पोहोचतोय, तोपर्यंत मात्र एकदा अगदी सहज कंप्लीट केली गेली आहे। एकेरी धावेनंतर मात्र संघाचं धावफलक 31 वर जाऊन पोहोचेल आणि ओव्हर नंबर 4 चा खेळ इथे समाप्त झालेला आपल्याला पाहायला मिळेल। 4थ्या षटकाचा खेळ संपलाय। अतिशय सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन आतापर्यंत तरी इकॉनॉमिकल गोलंदाजीचा करण्याचा प्रयत्न होता आणि कंजूस गोलंदाजी आतापर्यंत केली गेली आहे। तसं आपण बघायला गेलं तर 4 ओव्हरचा खेळ 31 वरतीच धावफलक मात्र घुटमळत आहे। अजूनही 1 ओव्हरचा खेळ बाकी आहे। 1 ओव्हर क्रिकेटमध्ये एक बॉलला महत्व आहे। जसं आपण सातत्यपूर्ण म्हणतो की कुणालबाईंची ही स्पर्धा आहे आणि धर्मवीर चषकाचं हे आयोजन ज्या वेळेला आपण पाहतोय ना, नक्कीच ते आपण नेहमी म्हणतो ना की परीक्षेमध्ये एका मार्काला, राजकारणामध्ये एका मताला आणि क्रिकेटमध्ये एका धावेला एक अनन्य साधारण असं महत्व दिलं गेलंय। इथे तर अजून 1 ओव्हर बाकी आहे, त्यामुळे 1 ओव्हरमध्ये काय घडतंय काय बिघडतंय याच्याकडे मात्र आता सर्वांच्या नजरा असतील। फलंदाजीसाठी मात्र पार्थ चंदन आणि त्याच्या सोबत मात्र मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय। एका बाजूने मात्र तो तौसिफ आणि रोहित यादव फिरकीचं अस्त्र घेऊन आलाय, लेफ्ट आर्म राऊंड आणि या वेळेला पहिलाच बॉल, वा जबरदस्त स्ट्रोक, लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या डोक्यावरून आणखीन एक चेंडू आउट ऑफ द पार्क। एक लांब लचक षटकार आपल्याला पाहायला मिळेल आणि या वेळेला बॅटची आउटसाइड एज, कॉट बिहाइंड, बॅटची घेतली आहे कडा आणि फलंदाजाला शिकवलाय धडा। ईट का जवाब पत्थर से, काटे की टक्कर 2 फलंदाजांमधला आणखीन एक फलंदाज बादून माघारी परततोय।
थँक्यू. काय फिंगर रोल केले होते रोहित यादवने या चेंडूवरती. पहिला बॉल अगदी आपण जर पाहिलं तर अगदी बॅटच्या टोला लागला होता, खालच्या हिश्श्याला लागला होता. अगदी आपण ज्याला लोकल भाषेमध्ये टोणा लागणं असं म्हणतो ना, तसा काहीसा तो फटका मात्र लॉंगॉनच्या वरून 6 धावांसाठी गेला होता मैदानातून बाहेर. परंतु व्हेरी नेक्स्ट बॉल ईट का जवाब पत्थर से नाही, तर आता मात्र डायनामाइट से दिया जाएगा असंच मात्र दाखवून दिलंय ते रोहित यादवने आपल्या गोलंदाजीतून. जबरदस्त फिरकी आपल्याला पाहायला मिळाली आणि त्या फिरकीच्या जाळ्यामध्ये अडकला पार्थ चंदन. 3 चेंडूत 7 धावा बनवून तंबूच्या आसऱ्याला परतलाय. रवी सोलंकी मैदानावर. पुन्हा एकदा मात्र जबरदस्त फिरकी पाहायला मिळते. पुन्हा एकदा फिंगर रोल केले, फसवलं, वळवलं चेंडूला आणि आणखीन एक फलंदाज मात्र रनआउटच्या स्वरूपात बाद. सोलंकी कडून थोडीशी जास्त घाई, कारण शेवटचं षटक आहे, धावांची गरज आहे. 37 धावांवर स्कोर कार्ड मात्र स्थिरावलेला आपल्याला पाहायला मिळते आणि त्यातल्या त्यात धाव घेण्याच्या प्रयत्नात तोही बाद झालाय. ऋषभ चंदन या वेळेला थोडीशी जास्त फिरकी, थोडंसं जास्त वळण चेंडूला मिळालेलं आपल्याला बघायला मिळालं आणि परिणामी मात्र पंच आपले दोन्ही हात टायटॅनिक पोज मध्ये येत असताना अगदी शाहरुख खान स्टाईल मध्ये व्हाईट बॉलचा इशारा कळवतायत. अतिरिक्त धाब्याची घोषणा पंच नासिर शेख सरांच्या माध्यमातून. ओहो, काय जबरदस्त बॉलिंग पाहायला मिळते मित्रांनो. जरा रोहित यादवची बॉलिंग आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. एक षटकार जरूर खर्च केला, परंतु त्या व्यतिरिक्त जर या षटकातून आपण जर पाहिलं ना तर मागे फक्त आणि फक्त त्यानंतर एकच धाव खर्च केली आहे. परत एकदा समोर खेचलाय, डाऊन दी ट्रॅक खेळलेला फटका आपल्याला पाहायला मिळेल. राईट इन आर्क अँड आउट ऑफ द पार्क. स्टँड अँड डिलिव्हर्ड, हाय अँड हँडसम. आणखीन एक सिक्सर. आणखीन एक सिक्सर आला षटकाराचं नाव घेतल्यानंतर. आणि परत एकदा प्रयत्न चांगला आहे, परंतु या वेळेला उंची चांगली गाठतोय, लांबी कमी पडली आहे, एलिव्हेशन मिळालेलं नाहीये. स्ट्रेट इन टू दी बास्केट. फलंदाज झेल होत बाद आणि झेलबाद सोबत मात्र पहिल्या डावाचा खेळ इथे समाप्त होतोय. अमित नाईक तिकडे मात्र चेंडू खाली आपल्याला पाहायला मिळत होते आणि एक चांगला झेल टिपल्यानंतर पहिल्या 5 षटकांचा खेळ इथे संपतोय. 6 गडी बाद 44 धावांवरती हे धावफलक आपण जाऊन थांबलेलं पाहतोय. जिंकण्यासाठी मात्र येणाऱ्या 5 षटकांमध्ये प्रतिषटक 9 धावांच्या सरासरीने फलंदाजी करावी लागणार आहे. हा सामना जिंकण्यासाठी तो मात्र संघ त्या ठिकाणी आपण पाहतोय भांडूप स्ट्रायकर. हॅलो, डॅशिंग कामगार नेते कुणालबाई सरमळकर यांच्या माध्यमातून रुपेशजी मालुसरे साहेब, धन्यवाद आपण उपस्थित राहिलात त्याबद्दल. 45 धावांचा पाठलाग मात्र सुरू होतोय. मान्यवरांचा यथोचित सन्मान व्यासपीठावरती केला जातोय. तत्पूर्वी आता मात्र पहिल्या डावाचा खेळ संपल्यानंतर मध्यानामध्ये काही क्षणाची विश्रांती घेऊया आणि मॅचच्या उत्तरार्धाला जशी सुरुवात होईल मायक्रोफोनवर आवाजात आम्ही बदल करतोय. माझे सहकारी समालोचक मॅन फ्रॉम तळोजा आकडे तज्ञ समालोचक जयेश भोसले सर आपल्यासोबत दुसऱ्या डावासाठी जुळले जातील. धन्यवाद. या ठिकाणी धर्मवीर चषकाला शुभेच्छा देत आहेत माननीय श्री रुपेशजी मालुसरे साहेब. धर्मवीर चषकाला उपस्थित व्यासपीठावरील सर्व मान्यवर, या पटांगणातील खेळाडू व या धर्मवीर चषकासाठी उपस्थित मोठ्या प्रमाणामध्ये असलेले प्रेक्षक, या धर्मवीर चषकाची जेव्हा सुरुवात झाली त्यावेळेला ज्याचं रूप होतं त्यापेक्षा भव्य दिव्य असं रूप आज या ठिकाणी पाहायला मिळत आहे. शिवसेना पक्षाची स्थापना झाल्यानंतर मी नेहमी
आमचे जे परम मित्र आहेत विभाग प्रमुख कुणालजी सरमळकर साहेब यांना एक गोष्ट कायम सांगू असतो, जानवाळे साहेब ताई, की अविरतपणे अखंडपणे हा शिवसेना पक्ष फक्त जिवंत नाही ठेवला तर तो हलता डुलता ठेवण्याचं काम कुणालबाईंनी केलेलं आहे. आणि त्यासाठी मी त्यांना नेहमी एकच वाक्य म्हणतो, अनस्टॉपेबल कुणाल सरमळकर. न थांबणारा आणि अविरतपणे अखंडपणे प्रवास करणारा, प्रत्येक दिवशी काही ना काही नवीन करणारा आणि सर्वसामान्य लोकांच्या मदतीला धावणारा असा खऱ्या अर्थाने हा जनसेवक आपल्या सर्वांच्या सेवेसाठी उपलब्ध आहे. आम्ही वांद्रे पूर्व विधानसभेमध्ये नेहमी त्यांचं काम पाहतो आणि अहोरात्र ते सर्वांसाठी उपलब्ध असतात. कितीही व्यस्त असले तरी ते प्रत्येकाचा फोन उचलतात. जरी त्यावेळेला फोन उचलता नाही आला तर त्यानंतर ते आठवणीने फोन करतात. ही त्यांच्यामधली एक क्वालिटी या ठिकाणी आपल्या सर्वांना सांगावीशी वाटते. मी कुणालजी सरमळकर यांना त्यांच्या भविष्यातील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा व्यक्त करतो आणि निश्चित स्वरूपामध्ये 2024ला जी संधी हुकली ती 2029ला आपल्या सर्वांना त्यांच्या रूपाने पाहायला मिळेल. या शुभेच्छा या ठिकाणी देऊन त्यांचं आयुष्य हे दीर्घायुष्य राहो अशी आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना करून या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. नक्कीच साहेबांनी शुभेच्छा दिल्यात, परंतु बाळासाहेबांचं जे वाक्य होतं 80% समाजकारण आणि 20% राजकारण, तेच या बँड्रा विभागात कुणालभाई सरमळकर यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय. विनंती असेल संदीप दळवी सर आपण या ठिकाणी दाखल व्हायचं आहे. संदीप दळवी सर, एक विशेष सन्मान आपण या ठिकाणी आता करत आहोत. संदीप दळवी सर एक असे खेळाडू. संदीप दळवी सर प्लीज. दळवी सर इथे खाली आहे. संदीप दळवी सर प्लीज या ठिकाणी यायचं. संदीप दळवी सर. मॅच सुरू होते, काही क्षणातच तिकडे जाणार आहोत. एक महत्वाचा सन्मान आपण या ठिकाणी घेत आहोत. एक छोटासा सन्मान घेऊया. सर एक छोटासा सन्मान फक्त. द ग्रेट मॅचला सुरुवात होईल. त्या अगोदर एक सन्मान देखील आपण घेतोय. मॅच सुरू करायची आहे. संदीप दळवी सरांचा एक विशेष सन्मान आपण या ठिकाणी घेतोय. मित्रांनो, कॅमेरामन व्यवस्थित फोकस करा. कदाचित आपल्याला माहित नसेल परंतु याच मैदानात हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे ज्यांच्या गोलंदाजीने प्रभावित झाले, मुंबई महाराष्ट्रातील मॅचलेस म्हटलं तर एक असा अपराजित योद्धा, मुंबईच्या फिरकी गोलंदाजीचा हा जादूगर, मुंबईचा वैभव
12 बॉल टाकले तर 10 बॉल कीपरने पकडायचे असे गोलंदाज. मग नरे पार्कातील 6 बॉल मध्ये 2 धावा असतील. एक ना अनेक उपलब्धता ज्यांच्या आयुष्यामध्ये पाहायला मिळाल्या असा मुंबईच्या फिरकी गोलंदाजीचा बादशाह संदीप दळवी सर. पोलीससाठी देखील त्यांनी क्रिकेट खेळलेलं आहे. अशा की गोलंदाजीचं मोठं वैभव, नाव संदीप दळवी सर. पंचेचाळीस धावसंख्येचा पाठलाग करायचा आणि आघाडीची जोडी अमित नाईक आणि राहुल चौधरीला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. रोहित चावडा पुढचा बॉल हाफ ट्रॅक टॉप ऑफ दी बाउन्स ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात येतोय. मुलुंडचा असणारा राहुल चौधरीला आपण पाहतो आणि त्याच्या साथीला उरणच्या इकडघरचा असणारा अमित नाईक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. 45चा पाठलाग करायचा. या वादामध्ये बदल करूयात. महाराष्ट्रातील नामवंत आणि प्रतिष्ठित असे समालोचक आदरणीय चंद्रकांतजी भानुदास शेट्टे सरांचा आवाज आपण ऐकतो आहोत. मुंबई भूषण. नमस्कार मुंबईकर, हार्दिक असं स्वागत असेल. धर्मवीर चषकाच्या आज दुसऱ्या दिवसातील महत्वाचा सामना. 45 धावांचा पाठलाग करायचा भांडूप स्ट्रायकर संघाला. एका बाजूला राहुल चौधरी, दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर अमित नाईक ही जोडी पाहायला मिळते. रोहित यांना पण पाहतोय गोलंदाजीसाठी. धर्मवीर चषक पुल केलाय. राहुल यांच्या बॅटमधून बॉल जाईल सीमा रेषा पार. षटकार. आणि पुलला सक्सेसफुल देखील करताना पाहायला मिळतात राहुल चौधरी. टायमिंग चांगलं आहे या खेळाडूचं. यानंतर श्रीतेज जिलवन पुणे संघाबरोबर, चरोली पुणे संघाबरोबर चालू सामन्यातील विजेता खेळताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि इकडे षटकार तर आलाय. पाहूया, क्रिकेटचा खेळ आहे, काही होऊ शकतं. एखादा चांगला चेंडू, एखादी चांगलं षटक, एखादी विकेट मॅच मध्ये पुन्हा एकदा घेऊन येऊ शकते. अजीज बॉईज हाही देखील युवा खेळाडूंचा संच आहे. एवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये हा उतरलाय, त्यांचंही कौतुक करावं लागेल. प्रेक्षकांनी आज देखील मैदान व्याप्त केलंय. हा बॉल पुढे केला होता, त्याला समोरच्या दिशेने लॉंग ऑन लॉंग ऑफच्या मागे पाठवलंय 6 धावांसाठी. लवकर या मॅचला फिनिश करण्याच्या मूडमध्ये दिसत आहेत. श्रीतेज इलेव्हन कॅप्टन आपण लवकरात लवकर या ठिकाणी दाखल व्हायचंय, परंतु अजीज बॉईजला कमबॅक करावं लागेल. वेगवान बॉल होता, समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, अडवण्याचा प्रयत्न रोहित यांनी केला जरूर, परंतु पहिल्या षटकामध्ये चांगलीच धावांची लयलूट होताना पाहायला मिळाली. 45चा पाठलाग करायचा आहे आणि पहिली ओव्हर संपल्यानंतर धावसंख्या झाली आहे बिनबाद 17 धावा धावफलकावर. कालावधीमध्ये प्रोलिंग स्पोर्ट्सच्या वतीने प्रोलिंग कप ही स्पर्धा देखील दुसऱ्या सीझन मध्ये येणार आहे आणि ही स्पर्धा टेनिस बॉल क्रिकेटची स्पर्धा असणार आहे, याची आपण नोंद घ्यायची आहे. नव्यात मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी पुढचं षटक घेऊन गोलंदाजीसाठी पाहूयात कोणाला आमंत्रित केलं जात आहे. आपला प्रतिनिधी नाहीये, बाउंड्रीवरच्या फिल्डरला विनंती असेल आपण तिकडे नाव सांगायचे. सचिन येत आहेत, पनवेल परिसरातील खेळाडू सचिन मोरे. सतरा धावा धावफलकावर सचिन मोरे बॉलिंगसाठी आलेत. राहुल चौधरी जोडीला जर पाहिलं तर अमित नाईक ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते.
या बॉलला फटका खेळलाय, फटका फसलाय, बॉल हवेत आहे. सचिन आले आणि पहिल्याच बॉलवर विकेट घेऊन घेतले आणि अरमान यांनी पकडलेली कॅच सचिनला मिळते विकेट. आहे 17 धावांवर पहिला धक्का बसलाय. अमित नाईक मैदानाच्या आतमध्ये. मला आठवतंय गेल्या वर्षी लगातार 4 चेंडू 4 षटकार अमित नाईक यांनी याच मैदानात मारले होते. नॉन स्ट्राईकला ते आहेत आणि मागील हंगाम अमित यांच्यासाठी खूप चांगला राहिला. अगदी ISPL सारखी स्पर्धा देखील गाजवताना पाहायला मिळाले. परंतु पावसाळी क्रिकेट स्पेशलिस्ट बॅटर कल्याणच्या ग्रामीण भागातील पुढे आलेला हा खेळाडू हरीश मिरकोटे आणि मुकेश गायकर. परंतु इकडे सचिनने आणखीन एक चांगला बॉल टाकलाय. फलक जर पाहिला तर 17 थांबताना आपल्याला पाहायला मिळेल. मुकेश गायकर बऱ्याचशा स्पर्धा पावसाळी क्रिकेटमधल्या विशेषतः गाजवताना पाहायला मिळतात. हरीश आणि मुकेश या जोडीने कुणाल सरमळकर यांच्या माध्यमातून ही भव्य दिव्य स्पर्धा आपण पाहतोय. विभाग प्रमुख तसेच कामगार नेते. ऑफ स्टंपचा बाहेरचा बॉल होता. खेळायचा प्रयत्न होता पॉइंटला, नाही सक्सेस झाला. डॉट बॉल येताना पाहायला मिळेल. कमबॅक करण्याचा प्रयत्न गोलंदाजांचा आहे. आणखीन एक चांगला बॉल. परिस्थिती काही असू द्या, स्वतःला सांगा मॅच संपलेली नाहीये आणि मॅच मध्ये आपल्या टीमला घेऊन या. तेच केले सचिन यांनी. लगातार 3 चेंडू निर्धाव टाकले. टप्पा बदललाय, गती बदलली आहे आणि हे युवा खेळाडू पनवेल परिसरातील सचिन मोरे सुद्धा सगळ्यांची मन जिंकून घेत आहेत. यावेळेला पुल करण्याचा प्रयत्न केला खरा, परंतु बॉल घोषांकित क्षेत्राच्या दिशेने जरी धाव आली आहे ती फक्त एकच आहे आणि धावसंख्या मात्र आता 18 वर जाईल. चांगलं कमबॅक केलंय. 5 ओव्हरमध्ये 45 करायचे आहेत, परंतु इकडे दुसरी ओव्हर सुरू असताना 18 धावा धाव फलकावर आहे. या षटकात जर पाहिलं सचिन कमी गतीचा बॉल पुढे टाकला, फसवलं, चकवलं आणि काय बॉलिंग केली आहे. या ओव्हरमध्ये सचिनने फक्त 1 धाव खर्च केली आहे. ही सुद्धा काही सोपी गोष्ट आहे नाही आहे आणि कौतुक करावं लागेल या गोलंदाजाचं. तुम्ही कामगिरी करा, लोक तुमची चर्चा करतील. तुम्ही कामगिरी करा, लोक तुमची सेल्फी काढतील. तुम्ही कामगिरी करा, लोक तुमचा फोटो स्टेटसला ठेवतील, तुमचे व्हिडिओ सुद्धा स्टेटसला ठेवतील. त्यासाठी तुम्हाला काहीतरी करावं लागणार आहे आणि त्याच्यासाठी संधी मात्र आज मिळाली आहे. ऋषभ चंदन बोनखोडेचे खेळाडू या ठिकाणी पाहायला मिळतात आपल्याला गोलंदाजीसाठी. ऋषभ चंदन युवा खेळाडू आहेत. पहिला बॉल वेगात टाकलाय, थोडासा मागे आपटलाय आणि पंच कळवतात हा वाईट बॉल आहे. धावसंख्या 1 ने पुढे जाईल 19 धावांवर.
अंतिम टप्प्याकडे स्पर्धा पोहोचली आहे, कारण यानंतर आणखी 3 मॅचेस असणार आहेत. यानंतरचे दोन्ही सामने तेवढेच महत्त्वपूर्ण असणार आहेत. दुसऱ्या ओव्हरमध्ये सचिनने केलेली गोलंदाजी आपल्या टीमला मॅचमध्ये घेऊन आली. अमित नाईक आणि मुकेश गायकर 1 विकेट गेल्यानंतर थोडासा दबावही निर्माण केला गोलंदाज सचिन मोरे यांनी. परंतु पाहायचं आहे रिषभ चंदन कशा प्रकारची कामगिरी या ठिकाणी करतायत. अमित नाईक सारखा एक जबरदस्त बॅटर बॅटिंगसाठी आहे खरे, परंतु रिषभकडे देखील युवा टॅलेंट आहे. आज धर्मवीर चषक बांद्रे मुंबई यावेळेला पूल केला जातोय. आपटला होता हाई बॉल मागे, त्याचा समाचार अमित नाईक यांनी घेतलाय आणि केला एअर स्ट्राईक 6 धावांवाला. मोठा फटका खेळलाय, धावसंख्येला मात्र पुढे पाठवलाय. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी त्या ठिकाणी झाली आहे. 25 धावा धावफलकावर, 20 धावांची अजूनही आवश्यकता आहे. 17 बॉल 20. श्रीतेज 11 कॅप्टन विनंती असेल या ठिकाणी यायचे आपल्याला. बॅकफुटला गेले, कव्हरच्या दिशेने बॉल खेळण्याचा प्रयत्न राहिला. 3 फिल्डर त्या दिशेने आलेत खरे. एक धाव घेतली आहे, थांबवलंय तिकडे आणि एका धावेने धावसंख्या पुढे जाईल. 26 धावा धावफलकावर. ओव्हर नंबर मात्र या ठिकाणी 3 मार्गस्थ आहे. 3 लाखाचा पहिला पुरस्कार, 2 लाखाचा दुसरा पुरस्कार, इलेक्ट्रिक बाईक आणि अशा खूप साऱ्या उपलब्धता या स्पर्धेच्या. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी. मायानगरी मुंबई मधील स्पर्धा. अकूट टप्प्याचा बॉल, त्याच्यावर प्रहार तर केलाय मुकेश गायकरने आणि सांगितलंय बॉलला जा सीमारेषच्या पलीकडे, आणि ते सुद्धा 6 धावांच्या शिक्षेसाठी. सिक्सर. नासिर सर रिव्ह्यू घेतलाय. गोलंदाजीची या ठिकाणी पडताळणी केली जाते. योग्य बॉल आहे. काही धावांची आवश्यकता आहे या मॅचला जिंकण्यासाठी. स्थळ छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण, वांद्रे मुंबई. धर्मवीर चषक आपण पाहत आहात. कुणालभाई सरमळकर विभाग प्रमुख तथा आपल्या सर्वांचे लाडके कामगार नेते, कामगार हृदय सम्राट कुणालभाई सरमळकर यांचं हे भव्य दिव्य आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहे. उसळी तर याही वेळेला होती. जातोय बॉल यष्टीरक्षकाच्या दिशेने. नो बॉल. आता मात्र या ठिकाणी नो बॉल घोषित केला जातोय. बॉल थोडेसे लांब पडतायत, लांब टाकतायत, त्याचाही या ठिकाणी फटका बसतोय आणि यानंतर फ्री हिट असेल.
पुन्हा एकदा रिव्ह्यू घेतलेला गेला आहे आईटसाठी. नो बॉल. चला निर्णय येतोय पंचांचा. जाऊयात आपण आता मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा. पहिल्या फेरीचा हा सामना इकडे पाहायला मिळतोय. यावेळेला स्ट्रोक खेळला खरा परंतु तो पाठीमागच्या बाजूला खेळला जातोय. एक धाव तिकडे मिळेल. पुन्हा एकदा धावसंख्या पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते. तिसरी ओव्हर सुरू आहे. 34 धावा. केवळ 11 धावा दूर या मॅचला जिंकण्यापासून. 14 बॉल आणि 11 धावांची आवश्यकता. अजीज बॉईज एका बाजूला, भांडूप स्ट्रायकर आशिष अमीन अँड कंपनी. उसळी याही वेळेला होती. स्ट्रोक खेळलाय परंतु पाठीमागच्या बाजूला जाताना पाहायला मिळेल. म्हणजे या आखूड टप्प्याच्या चेंडूंचा तेवढा फायदा येऊ नाही दिलेला आहे. धावसंख्या 35 वर. फक्त 10 धावांची आवश्यकता. प्रोलिंग स्पोर्ट्सवर जेवढे प्रेक्षक जुळले त्या सगळ्यांचं स्वागत आम्ही करू. त्याचबरोबरीने देव फ्रेंड्स आभारी असू. 31वे पर्व. त्याचबरोबरीने स्पोर्ट फ्लेक्स गणेश देठे, फोर स्पोर्ट्स रोहनजी गुप्ते, त्याचबरोबरीने फोर्स वन लाईव्ह प्रोलिंक विपुल पांडुलकर. यावेळेला स्ट्रोक खेळलाय खरा परंतु फाईन लेगला गेलाय. मयूर स्पोर्ट राजू बालिकर यांचे देखील आम्ही आभारी आहोत. श्री साई स्पोर्ट्स शैलेजी पाटील, परागजी पाटील यांचे आभारी आहोत. 3 ओव्हर नंतर 36. अजूनही 2 ओव्हर बाकी आहेत. म्हणजे 12 बॉल बाकी आहेत आणि मॅच जिंकण्यासाठी 9 धावांची आवश्यकता. सचिन मोरे यांना पुन्हा एकदा बॉलिंगसाठी आमंत्रित करण्यात आलं आहे. मागील ओव्हर फक्त 1 धावांची टाकली होती. वेगात बॉल टाकला यावेळेला. पहिलाच बॉल. चांगली सुरुवात मात्र इकडे केली गेली आहे त्यांच्याकडून. पुन्हा एकदा 11 बॉल 9 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. अमित नाईक 2 पायाच्या मधून बॉल गेला होता. यावेळेला मात्र मागे सरकले आणि बॉलला मात्र फेकून दिलं मिड विकेटच्या दिशेने 6 धावांसाठी. बॉल टाकलाय. विजयाच्या दिशेने वाटचाल जरूर झाली आहे. 3 धावांची आवश्यकता आहे. 9 बॉल बाकी आहे. 3 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. भांडूप स्ट्रायकर युवा खेळाडूंचा संच पाहायला मिळतोय भांडूप विभागातील. यावेळेला स्ट्रोक खेळला खरा परंतु हाही पाठीमागच्या बाजूला मार्गस्थ होईल. पाहूया. 1 धाव तर तिकडे घेतली गेलेली आहे. दुसऱ्या धावेसाठीचा कॉल दिलाय आणि 2 धावा कंप्लीट केल्या. आता फक्त 1 धाव मॅच जिंकण्यापासून दूर आहेत. अमित नाईक 17 वर आहेत. मुकेश गायकर 10 वर आहेत. ओ काय स्ट्रोक खेळलाय अफलातून. कव्हरच्या दिशेने मात्र वाट पाहिली आणि मग वाट लावली. 6 मॅचला जिंकलं जात आहे भांडूप स्ट्रायकर. या विनंती असेल पहिला टॉस होईल. भांडूप स्ट्रायकर कॅप्टन या आणि श्रीतेज 11 सरोली पुणे आपण देखील या ठिकाणी त्वरित दाखल व्हायचं. दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस केला जाईल. त्या अगोदर मॅन ऑफ द मॅचचे पहिला टॉस होईल याची नोंद घ्यायची. पुरस्कार त्यानंतर दिले जातील. दोन ओव्हर
2 ओव्हर 18 धावा आणि 3 विकेट घेणारे रोहित यादव ठरत आहेत विजेत्या संघातील सामनावीराच्या पुरस्काराचे मानकरी. त्यानंतर मुकेश गायकर फिल्डरसाठी यायचं या ठिकाणी आणि रियाजबाई आपल्याला पराभूत संघातील मॅन ऑफ द मॅच दिलं जातं. या सगळे पहिले या श्रीतेज कॅप्टन महेश नानगुडे या लवकर आणि त्याच अगोदर